मन सुंदर सुंदर जसा मोगरा सदा फुलीचा साज नाचरा ही जाई जुई वाऱ्याची डोले रात्री ताऱ्यांची। नमस्कार मंडळी, राम राम. मी प्रथमेश तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर विषय असा आहे की मुंबईतलं आगमन सुरू होत आहे ते म्हणजे 50 दिवस आधी, कारण आज तारीख 26, पुढचा एक महिना ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या 14 तारखेला आगमन आहे. पण त्याच्या आधी मुंबईतले गणपती जे आहेत, जे मोठमोठे मंडळ आहेत, ते एक महिना आधी गणपती आणतात. तेच पाहण्यासाठी आपण चाललो ते म्हणजे करी रोडला. तिकडे 2 मोठे वर्कशॉप आहेत, एक गणसंकुल आणि दुसरं म्हणजे परळ वर्कशॉप. बघा, हा क्राऊड सगळा तासंभर इकडे उभा असतो एक झलक पाहण्यासाठी, ते म्हणजे आपल्या गणपती बाप्पाची. आणि आपण पण आता ह्यांच्यामध्ये कुठेतरी उभे राहू, जागा शोधू. आणि फायनली आपल्याला वरती जागा भेटली आणि हा संपूर्ण क्षण पाहण्यासाठी आपण इथे आलोत. पण थोड्या वेळाने क्राऊड वाढत चाललं तर आपण पाहू शकतो. भव्य दिव्य असा क्राऊड, तो म्हणजे सुयोगचा सम्राट यांचं आगमन पाहण्यासाठी आलेली लोक. आणि आगमन होताच लोकांची तुफान गर्दी. आतांग बाई पब्लिक देखो मला धावतात बाई, सगळे धावत सुटलेत. ते म्हणजे एकट्यासाठी गणपतीच्या आगमनासाठी. आणि आपले पोलीस प्रशासन एक नंबर भावा, एक नंबर काम करतात. नेहमीप्रमाणे सिग्नलचा शॉर्ट होते. मेन प्रभाव खूप मोठी झाले आणि सिग्नलला लागते, त्यामुळे थोडा आता क्रॉस करून काढायचा प्रयत्न चालू आहे. पण मूर्ती एक नंबर आहे, सुबक अशी. प्रभाव त्यापेक्षा पण सुबक पाहू शकता. फायनली मूर्ती निघाली सिग्नलच्या पुढे, सेफ अशी पाहू शकतो आपण. कडक कडक एक नंबर मूर्ती भावाने. मोरया बाप्पांच्या पाठी सगळी प्रजा. ट्रॅफिक पण जाम झालंय आणि आता पुढे खुलेल, कारण पुढे मोठा रस्ता आहे. पण गर्दी भाई, आतोनात गर्दी आले. फर्स्ट मोठं आहे, सेकंड एक आगमन असेल. पण भाई लोक काय ऐकत नाहीत. जाम क्राऊड झाला, जाम क्राऊड. पुन्हा रस्ता जाम झालाय, पाहू शकतो आपण. पूर्ण रस्ता जाम करून टाकलाय. तुफान गर्दी राहिली आगमनासाठी. सुयोगचा सम्राट चालला मित्रांनो.